त्यामध्ये एक रंगमंच सुद्धा आहे आणि त्यामध्ये एक असा कलाकार जो पूर्ण रंगमंच व्यापन करतो, तर तो कलाकार हसेल, रडेल, चालेल, बोलेल. पण त्याआधी तुम्हा सर्वांना एक सूचना आहे की तुम्ही तुमचे मोबाईल फोन सायलेंट वर टाका, नाहीतर आमचा हा चिमुकला कलाकार आपलं दुखणं सोडून तुमच्या कॉलला उत्तर द्यावं लागेल. Now I would like to call Twinkle Gedam for Connect Play Mobile Addiction. So clap for her. माफ कर, तुझा मोबाईल जरा ऑफ कर. अभ्यास आम्ही करताना तुझं व्हॉट्सअप चालू असतं, रोज नवं स्टेटस तुझ्या मोबाईलवर दिसतं. जेवण करताना बाबांचं फेसबुक चालू असतं आणि कमेंट करता करता बाबांचं पोटही भरलेलं असतं. अहो बाबा, जिज्ञासू आहे आमचं, प्रत्येक गोष्ट आमच्या डोक्यात भरतं. लेकरू लढलं की त्याच्या हातात मोबाईल देतात, त्याला तो मिळाला की तो मग शांत बसतो. नवं जग त्याला त्याच्यामध्येच दिसतं. ते यंत्र जागतं, वाचतं, हसवतं, खेळवतं आणि कोवड्या वयात नको नको ते दृश्य दाखवतं आणि ते दृश्य बघून आम्ही आनंदी होतो. आई वडील झोपले की हळूच ना मोबाईल घेतो. कधी कधी हिरो बघण्यातच आमचा वेळ जाते. त्याची साधी भनकही तुम्हाला लागत नाही, कारण ऑनलाईनच्या जगात तुम्ही ऑफलाईनच वागत नाही. ओहो, चिखलाचे गोळे आम्ही, आकार देणारे तुम्ही. आजारी पडलो की दिवसभर आमच्यासाठी कष्ट करणारे तुम्हीच. पण आज तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये एक दरी पडली आहे. मोबाईल नावाची व्याधी इथे सगळ्यांनाच जडली आहे. पण लवकरच ह्या व्याधीचा उपाय शोधला पाहिजे आणि लढणाऱ्या लेकरांच्या हातात आजी आजोबांचा हात दिला पाहिजे. आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारा माझा शिवबा काढला पाहिजे आणि स्वराज्य टिकवण्यासाठी शरीराचे तुकडे तुकडे होत असताना अशीही यातना सहन करणारा माझा शंभूराजा काढायला पाहिजे. परिस्थिती नसताना व गरिबी असताना पाव खाऊन अभ्यास करणारा व ह्या देशाचा सर्व